शिंदे गटामध्ये गेलेले रामदास कदम आणि रडणं हे एकदम घट्ट असं समीकरण झालंय. त्याचं झालं असं की परवाच्या दिवशी वरळीच्या डोम इथं जे एक मोठं मैदान आहे तिथं आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भली मोठी अशी सभा होती. बघा इंटरेस्टिंग गोष्ट कशा घडत गेल्या त्या सभेमध्ये. आता त्या सभेमध्ये रामदास कदम हे तर दुसऱ्या फळीतले समजायचे, तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदे, राणे वगैरे आणि मग देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्या सभेला उपस्थित होते. आणि मग रामदास कदम यांची बारी आली आणि मग त्यांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये बोलता बोलता ते परत रडण्यावरच गेले. आणि मुद्दा होता की महानगरपालिकेची निवडणूक, आता त्याचा प्रचार आहे, तो मुद्दा राहिला बाजूला. आणि रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी माझ्या बाबतीत काय केलं, उद्धव ठाकरे यांनी म्हणजे ते बोलत असताना असं सांगत होते की मी सुरुवातीपासून इतकी त्यांची साथ दिली, मात्र सर्वात जास्त छळ माझा जर कोणी केला असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धव ठाकरे. आता बघा इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की 2004 नंतर उद्धव ठाकरे यांनी सगळी सूत्र आपल्या हातात घेतली आणि त्यानंतर प्रत्येक वेळेस म्हणजे 2014ला सुद्धा रामदास कदम यांना मंत्रिपद मिळालं होतं. आता ते मंत्रिपद दिलं कोणी होतं, अर्थातच उद्धव ठाकरे यांनी. ते सगळं झाल्यानंतर सुद्धा रामदास कदम यांच्या पोराला सुद्धा तिकीट देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी दिलं. हे सगळं केल्यानंतर सुद्धा भूक किती वाढलेली असते. रामदास कदम असं सांगतायत की आदित्य ठाकरे यांना ज्यावेळेस पर्यावरण मंत्री केलं होतं त्यावेळेस त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा विचार सुद्धा नव्हता. आणि मग उद्धव ठाकरे यांनी आम्हा सगळ्याला बोलावलं आणि त्यांनी असं सांगितलं की आता जे जुने आहेत त्यांना मी बाजूला करण्याचा विचार करतोय आणि त्यामुळे नव्यानं संधी मिळणार आहे. मीही आनंदित झालो आणि त्यांना सांगितलं की हो आता नव्यानं संधी दिली पाहिजे. आणि मग 2-4 दिवसांना मी लिस्ट बघतो तर काय माझ्या जागेवर फुली मारली आणि तिथं आदित्य ठाकरे यांना पर्यावरण मंत्री केलं. आणि मग जुन्यांना जर का बाहेर काढायचं होतं तर सुभाष देसाई यांना परत घुसवण्याची गरज काय होती आणि तिथूनच माझं टाळकं हल्लं. इतके दिवस दिलं ते गेलं खड्ड्यात, मात्र माझं नाव का कापलं आणि आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद का केलं हा राग म्हणे रामदास कदम यांना आहे. पण त्याच वेळेस स्वतःच्या जागेवर स्वतःच्या मुलाला विधानसभेचं तिकीट दिलं हे रामदास कदम तर बाजूलाच विसरले. बरं आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक असताना जुने मुडदे उकरण्याचं त्यांचं जी का जुनी सवय ती काय जात नाहीये. म्हणजे गुवाहाटीला जाण्याआधी आम्ही या माणसाला म्हणजे उद्धव ठाकरे याला ते म्हणतात या माणसाला 100 वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. आणि त्यासाठी म्हणे एकनाथ शिंदे यांनी गुलाबराव पाटील बघा म्हणजे मनगडण ज्याला आपण म्हणतो की रचलेलं आहे त्यांनाच माहिती, गुलाबराव पाटील यांना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर पाठवलं आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. रामदास कदम यांची एवढे उंची की ते उद्धव ठाकरे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आणि मग शिंदे यांचा मेसेज घेऊन गुलाबराव पाटील गेले आणि गुलाबराव पाटील यांच्यासोबत 20-22 आमदार होते आणि ते विनवण्या करू लागले. ते उद्धव ठाकरे यांना समजावू लागले, त्यांच्या हातापाया पडू लागले आणि त्यांना रडून त्यांना विनंती करू लागले की साहेब आपल्याला खूप त्रास होतोय, आता आपण काय करूया की या काँग्रेस एनसीपीला सोडचिठ्ठी देऊया आणि आपण आता भाजपसोबत जाऊया. मुद्दा असा होतो की आधीच एकनाथ शिंदे हे गुवाहाटी सुरत वगैरे हे तर तुम्हाला माहिती आहे आणि त्यानंतर म्हणे त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या मार्फत हा मेसेज पाठवला. आणि मग उद्धव ठाकरे यांना इतकं समजावल्यानंतर सुद्धा त्यांना इतका अहंकार झाला म्हणे की त्याने डायरेक्ट गुलाबराव पाटील आणि 20 आमदारांना गेट आउट म्हणून मातोश्रीच्या बाहेर काढलं. या बातम्या तर कधी आपण ऐकल्या नाहीत किंवा कधी बाहेर आल्या नाहीत. मात्र रामदास कदम इतक्या मोठ्या सभेमध्ये असं बोलत होते की गुलाबराव पाटील आणि त्यांच्या सोबत असणारे फुटीच्या वेळेसचे 20-22 आमदार होते त्यांना उद्धव ठाकरे यांनी सपशेल गेट आउट म्हणून हाकलून दिलं. मुद्दा असा येतो की उद्धव ठाकरे यांनी गेट आउट म्हणून हाकलून जर का दिलं असेल तर ते योग्यच का, कारण त्यांची तीच पात्रता होती असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पण एक जुना व्हिडिओ असा होता की बाजूला देवेंद्र फडणवीस होते त्या सभेमध्ये. मात्र जुना व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस याने रामदास कदम यांच्यावर टीका करत असताना एक वाक्य असं म्हटलं होतं की रामदास कदम तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती. आणि यावेळेस सुद्धा परवाच्या दिवशी सुद्धा देवेंद्र फडणवीस बाजूलाच होते आणि त्यानंतर ती सभा झाल्यानंतर 2 दिवसानंतर आता तो सोशल मीडियावर तोच व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला की ज्यावर देवेंद्र फडणवीस असं सांगतायत की तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती. त्याचीच पुनरावृत्ती वरळीमध्ये डोम इथे झालेल्या सभेमध्ये झाली नाहीये का. मुद्दा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा होता, त्या अनुषंगाने तुम्ही मतं मागणं आपण समजू शकतो.
परंतु कुठलाही मुद्दा आला की मला उद्धव ठाकरे यांनी छळलं. बरं, आता उद्धव ठाकरे रामदास कदम यांना का बरं छळतील? त्याचा इथे अर्थार्थ इथं छळण्याचा विषय येतो तरी कुठे? तुम्हाला मंत्रिपदावरून बाजूला काढलं आणि तुमच्या पोराला आमदारकीचं तिकीट झालं. असं पोराला आमदार करणं म्हणजे हा छळ होतो का? परंतु पोराला देखील आमदार करायचं आणि मंत्रिपद सुद्धा मलाच ठेवायचं असं जर होत नसेल तर, असं जर का उद्धव ठाकरे यांनी केलं नाही तर तो माझा छळ होतो असा नवीन शोध रामदास कदम यांनी लावला. त्यामुळं कुठलीही सभा असली की मातोश्रीवर टीका करायची, ठाकरेंना यथेच शिव्या द्यायचा आणि काय होतं की मूळ मुद्दा बाजूला जातो आणि त्या सभेचा फायदा होण्यापेक्षा तोटा अधिक होतो. आणि तेच काम रामदास कदम यांच्या डोम इथल्या सभेनं झालंय. बाकी आता बघूया मुंबई महानगरपालिकेचं मतदान होईपर्यंत रामदास कदम अजून काय काय मुद्दे बाहेर काढतात हे पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे. बाकी या विश्लेषणावर तुमचं मत काय, कमेंट नक्की करा. धन्यवाद.